चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. शरीर आणि शरीरीचा विचार चाललेला आहे आणि अशा प्रकारे या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला तर हे जे षड्विकार आहे कुठे शरीरामध्ये येणारे अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती इति अशा प्रकारचे जे 6 विकार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये होत असतात. हे 6 विकार कोणाशी संबंधित आहेत तर सर्वच्या सर्व 6 विकार हे शरीराशी संबंधित आहेत. त्यांचा आणि शरीरी जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी जो श्लोक आता जो चालला आहे न जायते म्रियते वा कदाचित त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी तर पहिलं जायते जे आहे अस्ति आणि जायते त्याचा आपण या ठिकाणी त्याचा निषेध केला. न जायते याने त्याचा निषेध केला. त्यानंतर वर्धते पुराण या शब्दाने वर्धतेचा निषेध केला. विपरिणमते हंती या शब्दाने विपरिणमतेचा विनाश केला. अपक्षीयते शाश्वत शब्दाने त्याचा विनाश केला आणि विनश्यती म्रियते या शब्दाने त्याचा या ठिकाणी विनाश केला. म्हणजे अशा प्रकारे हे 6 प्रकारचे असणारे विकार हे विकार कशामध्ये आहेत मग हे शरीरामध्ये आहे आणि शरीरी जो आहे हा त्याच्यापासून भिन्न आहे. म्हणजे या विकारांचा आणि तो असणारा जो शरीरी आहे या दोघांचा काय एकमेकांशी कुठल्याच प्रकारचा संबंध राहत नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे काय काल आपण पाहत होतो शेवटी तथा न हन्यते कालचा शेवटचा पॅराग्राफ आपला राहिलेला होता तो आपण आता थोडक्यात पाहू आणि पुढे आपण जाऊ की तथा न हन्यते न विपरिमन्यते हन्यमाने विपरिमन्यमाने अपि शरीरे. म्हणजे अशा प्रकारे त्याचप्रमाणे काय शरीराचा नाश झाल्यावर नाश झाल्यावर म्हणजे काय शरीर विपरीत परिणामाला प्राप्त झाल्यावर आलं का लक्षात. म्हणजे बाल्यावस्थेमधून तरुणावस्थेमधून वृद्धावस्थामध्ये अशा प्रकारे शरीराच्या असणाऱ्या अवस्था बदलल्यानंतर विपरीत भावनाला प्राप्त झाल्यानंतर तो आत्मा आहे किंवा शरीराचा नाश झाल्यानंतर ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व किंवा तो आत्मा काय तो नष्ट होत नाही अर्थात तो दुर्बल अवस्थेला प्राप्त होत नाही. त्याची कुठलीच जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये कोणत्याच प्रकारचा काय होत नाही बदल होत नाही. ती एकच अवस्थेमध्ये तो सर्वत्र राहतो. त्या अवस्थेमध्ये अवस्था ज्या आहेत या सर्व शरीराच्या बदलतात. अंतःकरणाच्या मनाच्या या ठिकाणी सर्व बदल होत आहेत. परंतु या सर्वांना जो ऊर्जा देणारा आहे किंवा या सर्वांना जो यस्य भासा सर्वमिदं विभाती सांगितलं की त्याच्या प्रकाशाने किंवा त्याच्या प्रेरणेने हे सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व आपापली कार्य करत राहतात. आणि म्हणून अशा प्रकारे बदल जे आहेत हे बदल सर्वत्र बाह्य याच्यामध्ये जरी घडत राहिले तरी वास्तविक जे स्वरूप आहे ते आत्मतत्व त्या आत्मतत्वामध्ये एवढंच सांगायचं की कोणत्याच प्रकारचा बदल या ठिकाणी होत नाही. हंती अत्र विपरिमाणार्थः द्रष्टव्यः अपनुरक्तायै न विपरिमन्यते इत्यर्थः. त्या हंती शब्द जो आहे हंती शब्द न हन्यते हन्यमाने शरीरे इथं जो हंती शब्द आहे तो हंती शब्द काय सांगितलं येथे हंती क्रियाचा अर्थ पुनरुक्ती म्हणजे दोनदा आलं ना. हन्यते हन्यमाने शरीर म्हणजे हन हा जो धातू आहे हा 2 वेळी प्रयुक्त केला. मग तो तरी 2 वेळा प्रयुक्त केला. शास्त्रामध्ये कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर ती एकदाच सांगावी. द्विरुक्ती दोष सांगितला. मग इथे दोष आहे का तर या ठिकाणी हंती क्रियाचा अर्थ पुनरुक्ती दोषापासून वाचवण्यासाठी हंती म्हणजे हनन नाही तर विपरीत भावाला म्रियते म्हणजे हंती परंतु दोनदा का 2 म्हणजे विपरीत भावाला. हंती शब्दाचा म्हणून दुसऱ्यांदा जो अर्थ घ्यायचा आहे तो विपरीत भावाला विपरीत परिणाम असा म्हटला पाहिजे. म्हणून हा अर्थ होतो की काय तर आत्मा आपल्या स्वरूपापासून बदलत नाही
अलग लक्षात, जो आत्मतत्व आहे त्या आत्मतत्व स्वस्वरूपापासून ते बदलत नाही, त्याच्या स्वस्वरूपामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. मग हे सर्व बदल जे आहे प्रकृतीमध्ये सर्व बदल होत आहेत, अलग लक्षात. परंतु त्या प्रकृतीचा असणारा जो मुख्य की ज्या संपूर्ण प्रकृतीला काय देतो, तो ऊर्जा प्रदान करत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अस्मिन मंत्रे षड्भाव विकारा लौकिक वस्तू अविक्रिया आत्मने प्रसिद्धते. अलग अलग म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितलं, तर या श्लोकाद्वारे या ठिकाणी लौकिक पदार्थामध्ये आपण जेवढं काही सांसारिक पदार्थ पाहत आहोत या सर्व लौकिक पदार्थामध्ये होणारे कोणते, हे 6 भाव विकारांचा, हे 6 जे भाव आहेत अस्ति जायते वगैरे या शरीरामध्ये होणारे या 6 भाव विकारांचा, म्हणजेच काय, लौकिक पदार्थामध्ये होणारे हे 6 भाव विकारांचा आत्म्यामध्ये अभाव दाखवला जातो. जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वामध्ये कोणताच विकार, निर्विकार सांगितलं, ते निर्विकारी, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकार होऊ शकत नाही. म्हणजे आत्म्यामध्ये अभाव दाखवला जातो. आत्मा सर्व प्रकारच्या विकारांपासून रहित आहे. म्हणजे विकार जे आपण पाहत आहोत हे विकार कशामध्ये आहेत, सर्वच्या सर्व विकार हे प्रकृतीमध्ये. कशामध्ये विकार, प्रकृतीमध्ये, मायेमध्ये विकार सर्व प्रकृतीमध्ये, परंतु आत्म्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कधीच विकार होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे यस्मात् एवं, आणि म्हणून अशा प्रकारे तो आत्मा कसा आहे, विकाररहित असल्यामुळे यस्मात् एवं तस्मात्, म्हणून काय, भौतौ न विजानीतः इति पूर्वेण मंत्रेण अस्य संबंधः. म्हणून पूर्व जो मंत्र आहे न हन्यते हन्यमाने शरीरे, अशा प्रकारे हे दोन्हीही आत्मस्वरूपाला जाणत नाही. म्हणजे जो म्हणतो की मी मारतो, अथवा जो म्हणतो मला मारले जाईल किंवा मी मेला जाईल असे प्रकारे म्हणतो, अशा प्रकारची ते दोघही जण वास्तविक की जे काही म्हणतायत काय, की मी यांना मारेल, मी करता होईल माझ्याद्वारे किंवा त्यांच्याद्वारे मी मारला जाईल, मी कर्म होईल, अशा प्रकारे हे म्हणणारे वास्तविक आत्मस्वरूप आहे. ह्या आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाला किंवा वास्तविक ज्ञानाला न जाणल्यामुळे शरीराचे असणारे सर्व धर्म त्या आत्म्यामध्ये आरोपित करून त्यांचा हा संपूर्ण व्यवहार चाललेला आहे. आणि म्हणून हा वास्तविक नाही. वास्तविक काय, वास्तविक तो जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सच्चिद आनंद स्वरूपच आहे, त्याच्यामध्ये कुठलाच बदल कधीच होत नाही. कायम अनुस्यूत एक तैलधारावत असं ते आत्मतत्व आहे. म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कधीच बदल होऊ शकत नाही. आणि म्हणून तू जे काय म्हणतो मी यांना मारेल किंवा त्यांच्याद्वारे मी मेला जाईल, हे जे तुझा विषय आहे, हा विषय किंवा या विचाराचा हा संपूर्ण विषय तुझा देहाला धरून आहे, प्रकृतीच्या अनुषंगाने तू म्हणतोय. शरीराच्या नाशाने आत्म्याचा नाश होणार आहे या भावनेने तू इथं म्हणतोय की काय होणार आहे, की हा शरीर मेल्यानंतर त्याचा सुद्धा नाश होईल, पण वास्तविक त्याचा नाशच होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा जो नाश होण्यासाठी ह्या शरीराचा नाश अपेक्षित नाही. म्हणजे शरीराचा नाश झाला म्हणजे आत्मतत्वाचा नाश होईल, हा जो विचार आहे हा विचार तू सोडून दे. आणि वास्तविक यथार्थ जे आत्मतत्व आहे ते यथार्थ आत्मतत्व तू तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. असा दोन्ही श्लोकाच्या माध्यमातून सारासार या ठिकाणी विचार केला की आत्मा हा निष्क्रिय निरवय, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. मग बदल हा प्रकृतीमध्ये होत असतो. अलग लक्षात. अशा प्रकारे जाणण्याकरिता अलग लक्षात कालचा बराच विषय आपला झाला. या ठिकाणी तो ज्ञानी आत्मदर्शी
अलग लक्षात, आत्मदर्शी, ज्ञानी हे जे सगळे शब्द आहे, स्थितप्रज्ञ, सिद्ध अवस्थेला प्राप्त जाणं, म्हणून ज्ञान जो आहे याच्यामध्ये शिकण्याकरिता म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानाच्या असणाऱ्या, त्या ठिकाणी वसिष्ठांनी रामाला सांगितलं ज्ञानाच्या असणाऱ्या 7 भूमिका आहे. ज्यावेळेस आपण वेदांत शास्त्र शिकतो त्यावेळेस या 7ही भूमिका आपल्या लक्षात पाहिजे की कोणत्या अवस्थेमध्ये तो आहे. कुठल्याही अवस्थेचा असणारा संबंध कोणत्याही अवस्थेला आपण लावू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञानाच्या पण तो ज्ञानी जो साधना आता करतोय, अलग लक्षात, तो साधना करणारा ज्ञानी, तत्वज्ञानी, मुमुक्षू ज्याला आपण म्हणतो, त्या मुमुक्षूच्या असणाऱ्या 7 प्रकारच्या भूमिका कशा कशा प्रकारे तो एका पायरीवरनं दुसऱ्या बाजूला योगामध्ये सांगितलं, योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे हे सांगितलं. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा वसिष्ठांनी योग वासिष्ठमध्ये रामाला जो ज्ञानी आहे त्याच्या असणाऱ्या या 7 भूमिका ह्या आपल्याला लक्षात असाव्या. म्हणजे त्यामुळे काय होतं, त्यामुळे आता थोडासा आणखी वेदांताचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी, कारण ज्या ज्या ठिकाणी ज्ञानी शब्द येतो त्या त्या ठिकाणी ज्ञानी, तत्वज्ञानी याने डायरेक्ट सप्तम भूमिकेचा घ्यायचा नाही, त्याची अवस्था कोणती आहे, त्या ठिकाणी श्लोक कोणता चाललाय आणि त्या श्लोकाच्या अनुषंगाने त्या ज्ञानीची असणारी अवस्था कोणती आहे, त्या अवस्थेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला अर्थ करावा लागतो. आणि म्हणून अलग प्रत्येक ठिकाणी स्थितप्रज्ञ शब्दाने जी शेवटची अवस्था आहे तुरिया, की तुरिया अवस्थाच घ्यायची नाहीये. अलग लक्षात, जनकादी जे होते चतुर्थ श्रेणीचे होते, पण त्यांना त्या अवस्थेमध्ये म्हणजे त्यांना ज्ञान झालंय परंतु संसार मग पाहतायत ते अजून सुद्धा असे असणारे ते चतुर्थ, त्याला सत्वापत्ती सांगितलं. अशा प्रकारच्या 7 ज्या अवस्था आहे या 7 अवस्था ज्ञानाच्या या ठिकाणी सांगितल्या. मग त्या 7 अवस्था कोणत्या, त्या 7 अवस्था म्हणजे पहिली शुभेच्छा, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसा, चौथी सत्वापत्ती, 5वी असंसक्ती, 6वी पदार्थाभावनी आणि 7वी तुरीया. या कोणाच्या ज्ञानाच्या असणारा किंवा जो साधक आहे की जो काय आता आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या दिशेने आता या मार्गामध्ये आलेला आहे. आणि असा जो साधक आहे की जो या मार्गामध्ये आलेला आहे तो कोणत्या कोणत्या कशा क्रमाने, थोडक्यात क्रम त्याचा कसा आहे, कसा कसा एकामागे एक एकामागे एक एकामागे एक करत 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 शेवटी ते ब्रह्मपद आहे, त्या ब्रह्मपदामध्ये कसा लीन होत जातो हे या मागून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून योगाच्या असणाऱ्या 7 भूमिका, त्यातली पहिली भूमिका कोणती, तर शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे काय, हाताने सुरुवात केली. आता जसं तुम्ही काय केली आहे, तुम्ही पहिल्या आता आपण सर्वजण कोणत्या भूमिकेमध्ये आहे, पहिली जी भूमिका आहे शुभेच्छा म्हणजे मी तत्व साक्षात्कार करणार अशा प्रकारची मनामध्ये इच्छा होणे, की मनामध्ये आता त्याच्या निर्माण झाली इच्छा काय, की मला काहीतरी शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे. कशी कशी इच्छा निर्माण झाली, बहुसुकृताची जोडी, काहीतरी सुकृत जे असतं ते सुकृत फलाला आलं. आणि सुकृत ज्यावेळेस फलाला आलं त्यावेळेस काय झालं, मग त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, अरे हे काय, या जगतामध्ये मी वास्तविक मी सर्व व्यवहार करत आहे परंतु वास्तविक याच्यामध्ये मला मनाला समाधान वाटत नाही, मला काहीतरी वेगळं करूशी वाटतं, काहीतरी सत्संग करूशी वाटतो, सत्शास्त्राचं अध्ययन करूशी वाटतं. अशा प्रकारे मनामध्ये इच्छा म्हणजे प्रारंभिक आता त्यांनी सुरुवात केली, फर्स्ट स्टेज त्याची इच्छा निर्माण होणे म्हणजेच शुभेच्छा. त्यानंतर एकदा इच्छा निर्माण झाली की आता मी काय वेदांत शास्त्राचं श्रवण करावं किंवा शास्त्राचं श्रवण करावं, ते काय तत्व आहे ते तत्व जाणावं अशी इच्छा झाली. मग आता इच्छा झाल्यानंतर काय करेल, मग विचारणा. इच्छा तर झाली मनामध्ये, शास्त्र थोडंसं वाचायला पण सुरुवात केली, गीता वाचायला सुरुवात केली, काही त्या संतांचे असणारे अभंग वाचायला सुरुवात केली, सत्शास्त्र वाचायला सुरुवात केली. परंतु आता त्याला मार्ग जो आहे हा मार्ग पकडायचा आहे आता. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याने विचारणा म्हणजे कुठेतरी जाऊन विचारलं पाहिजे. नुसतं स्वतःने आचार्य म्हणतात की ती जरी ज्ञानी असला त्यांनी ब्रह्मविचार जो आहे हा ब्रह्मविचार स्वतःने एकट्याने करणं त्याला घातक ठरतं. म्हणून त्याने काय केलं, योग्य गुरुपाशी
तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छे. त्यांनी काय केलं पाहिजे, योग्य गुरुचं असणारं मार्गदर्शन त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. किती विद्वान असला तरी स्वतः एकट्याने बसला, मी आता काय करतो, मी एवढा विद्वान आहे संस्कृतचा, मी पंडित आहे अशा गोष्टींचा, आता मी काय करतो, मी स्वतःच काय करतो, वेदांत शास्त्राचा अध्ययन सुरुवात करतो. मग त्याला अशा प्रकारे जर अध्ययन करायचं झालं तर त्याला शास्त्राचा असणारा यथार्थ अर्थ, वास्तविक काय तत्व आहे याचा अर्थ त्याला उलगडत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी विचारणा, दुसरी जी पायरी आहे ही दुसरी पायरी अत्यंत गरजेची. म्हणजे काय, सद्गुरूंच्या समीप जाणे. ज्यांनी परंपरागत या शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे अशाच सद्गुरूंना त्याने काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. इतर इकडे तिकडे नाही, सुरुवात मध्येच कुणी करत असेल तसं नाही, त्याला असणारी परंपरागत जे आहे, कारण ती संपूर्ण परंपरेची पूजा आहे. अलग लक्षात, परंपरागत म्हणून परंपरेला का महत्व, संप्रदाय सम्यक प्रदाति इति संप्रदाय. सम आणि प्र उपसर्ग पूर्वक दा ददाती धातू, सम्यक घेऊन जे काय करतात, सम्यक प्रकारे गुरुकडून ती विद्या घेऊन काय करतात, सम्यक प्रकारे प्रदान करण्याची असणारी परंपरा म्हणजे संप्रदाय. अलग लक्षात, गुरुकडनं जसं घेतलं त्याप्रमाणे त्यांनी देण्याचा प्रयत्न करणारी परंपरा. आणि म्हणून अशा प्रकारे संप्रदायवित का सांगितलं, तर जसं घेतलं त्याचा शब्दाचा अर्थ तसाच झाला पाहिजे. मला काहीतरी वाटतं आता असं आहे, आता तसं आहे, तसं नाही, जे शास्त्र प्रतिपादितच त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगितला पाहिजे. म्हणून विचारणा, कुठेतरी जाऊन त्याची विचारणा केली पाहिजे. मग कोणाकडे जावं, मग सद्गुरूकडे गेला पाहिजे. सद्वस्तूचा ज्यांनी साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये करून घेतलेला आहे ते सद्गुरू. सद्गुरू कोण, गुरु अनेक आहेत आपल्याला, परंतु सद्गुरू हा एकच असतो. गुरु ज्या ज्या विषयाचं जे जे ज्ञान देतील, मला गाण्याचं उद्या वाटलं तर मी गाण्याचा अभ्यास करेल, ते गुरु झाले. पेटी वाटली तर पेटी वाजवेल, पकवाज वाजला तर पकवाज वाजवेल. म्हणजे हे सगळे कोण झाले, हे सगळे गुरु झाले. ज्याच्याकडनं जी जी आपण विद्या अवगत करतो ते आपले गुरु झाले. परंतु सद्गुरू हा जीवनामध्ये एकच येतो की तो काय करतो, तुम्हाला सद्वस्तू काय आहे, या संपूर्ण जगतामध्ये सद्वस्तू काय आहे त्या सद्वस्तूची जीवनामध्ये प्रचिती करून देतो की ही सद्वस्तू आहे. आणि म्हणून सद्गुरू हा एकच आहे, बाकीचे अनेक असतात. म्हणून अशा प्रकारे त्या सद्गुरूंच्या काय केलं पाहिजे, समीप गेलं पाहिजे. आणि समीप जाऊन काय केलं पाहिजे, मग वेदांत वाक्याचं श्रवण मनन तद्विद्धी परिपातेन परिप्रश्नेन सेवया, तिथं गेलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, प्रतिप्रश्न गेले पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर जे विचारायचं ते विचारलं पाहिजे. पहिला प्रणिपात, मग सेवा आणि मग परिप्रश्न. अलग अलग अनन्य भावाने त्यांना पहिल्यांदा गुरूंना शरण जाणं, अनन्य भावाने शरण गेल्यानंतर सेवया, त्या ठिकाणी गेले गुरुकुलामध्ये किंवा ज्या ठिकाणी गुरु राहत असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर अनन्य भावाने पहिल्यांदा शरणागती झाल्यानंतर जे काय असेल गुरु विचारतील न विचारतील, परंतु सेवा भावाने तिथे काही काळ राहणे, त्यांचे असणारे सेवा करणे, जे काय असेल ते कर्म योग करणे. आणि त्यानंतर अशा प्रकारे गुरु एकदा प्रसन्न झाल्यानंतर प्रतिप्रश्न, मग प्रतिप्रश्न सांगितले की त्यानंतर एकदा गुरु शांत बसलेले आहेत, आता वाटतंय की प्रसन्न मनाने शांत बसलेले आहेत, आपल्या सेवेवर आता ते थोडेसे प्रसन्न आहेत, अशा प्रकारे ज्यावेळेस मनामध्ये भावना होईल त्यावेळेस गुरूंच्या समीप जाणे आणि त्यांना काय करणे, प्रतिप्रश्न विचारणे की हे ब्रह्म म्हणजे काय, हा जीव शिवाचा असणारा प्रवास काय, हे सगळे जे प्रश्न आहे आध्यात्मिक वेदांत शास्त्राच्या अनुषंगाने त्याचं स्वरूप काय, जीवाचं स्वरूप काय, आत्म्याचं स्वरूप काय, हे सगळे प्रश्न त्यांना प्रतिप्रश्नाने विचारणे. आणि उपदेक्षन्ति ते ज्ञानम, मग ते प्रसन्न एकदा त्यांना असतील तर निश्चितपणे उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते वास्तविक तत्वाचं ज्ञान जे आहे ते वास्तविक तत्वाचं ज्ञान तुला देतील. आणि म्हणून गुरु उपसत्ती अतिशय महत्वाची या ठिकाणी सांगितली. गुरुकडूनच, स्वतःने एकट्याने नाही, त्या ठिकाणी जाऊनच तिथे राहूनच सेवा करूनच सांगितलं. अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे विचारणा म्हणजे हा दुसरा, त्यांच्याकडे जाऊन याचं श्रवण मनन
या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी करणे. त्यानंतर एकदा त्यांनी जो उपदेश केल्यानंतर तनुमानसा तिसरी असणारी अवस्था म्हणजे कोणती? तर तनुमानसा म्हणजे त्यानंतर जे तत्वगुरूंनी सांगितलेलं आहे, जो उपदेश जो केलेला आहे, त्या उपदेशामध्ये जे तत्वाचं वर्णन केलेलं आहे, ब्रह्मतत्वाचं सच्चिदानंद स्वरूप, त्याचे ध्यान उपासनाद्वारे काय करणे? मन सूक्ष्म वस्तूचे ग्रहण करणे. आणि अशा प्रकारे ध्यान आणि उपासनाच्या द्वारे मन काय होतं? सूक्ष्म वस्तूचे ग्रहण करणे. म्हणजेच काय होतं? आता एकदा सूक्ष्म वस्तूचं म्हणजे मानसिक अंतःकरणाची जी वृत्ती आहे, ही अंतःकरणाची वृत्ती थोडक्यात जी बहिर्मुख झालेली आहे, ती आता काय होते? या गुरूंच्या समीप गेल्यानंतर आता ती पुन्हा अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झाल्यानंतर सूक्ष्माति सूक्ष्म परांजिखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मा कश्चित धीर आत्मान ऐक्षत. कोणीतरी एखादा काय करतो? आत्मान ऐक्षत. आता त्याला आत्मतत्व काय हे जाणण्याची इच्छा झाली, मग काय करतोय? आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छन. आता त्यांनी काय केलं? आवृत्त चक्षु गेले. म्हणजे तो आता जे बाहेर जे पाहायचंय हे सगळं बाहेर पाहणं त्याने सोडून दिलंय. आणि काय झाला? तो अंतर्मुख झाला. आता तो हनुमान ध्यान उपासना द्वारे मग काय झालं? अंतःकरणात सूक्ष्म वस्तूचं आता ग्रहण करायला लागलं. आणि त्यामुळे काय? एकदा अंतर्मुख झाल्यानंतर मग आता काय झालं? त्याच्यामध्ये अत्यंत वैराग्य उपरती ही त्याला आता प्राप्त व्हायला लागली हळूहळू तिसऱ्या स्टेजला. म्हणजेच पहिली शुभेच्छा म्हणजे श्रवण, त्यानंतर विचारणा म्हणजे मनन, आणि आता तिसरी तनुमानसा म्हणजे निदिध्यासना स्थानुनिखन न्यायेन. जे काही सांगितलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा विचार करून आता काय करायला लागला? तो त्याचा पूर्ण विचार करायला लागला. स्थानुनिखन न्यायनं की काय पाहिजे, ब्रह्म म्हणजे काय, गुरूंनी असं सांगितलं, मग खरंच तसं आहे का? अंतर्मुख होऊन त्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करून आता काय करायला लागला? मग त्याला कळलं की काय? वास्तविक हे परमात्मा तत्व सत्य आहे, त्या व्यतिरिक्त अन्यत असत्य स्वरूपाचा आहे. असं असणारं ते परमात्माचे ते तत्व आहे. त्या परमात्मा तत्वाच्या तो काय लागला? आता ध्यानामध्ये ते तत्व प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आता तो विचार करायला त्याने आरंभ केला की हेच तत्व सत्य आहे, या व्यतिरिक्त अन्य जे काय आहे हे अन्य सर्व वस्तू मिथ्या स्वरूपाच्या आहे, याच्यात वास्तविक काही नाही. या गोष्टीचा आता त्याने विचार केला लागला. म्हणून जे तनुमानसा म्हणजे श्रवण झालं, मनन झालं, आता निदिध्यासना, या तीन प्रामुख्याने वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, श्रवण मनन निदिध्यासना, या तीन गोष्टी यांनी काय केल्या? ह्या पहिल्या स्टेजमध्ये परिपूर्ण केल्या. एक शुभेच्छा आणि श्रवण पूर्ण केलं, विचारणा आणि मनन पूर्ण केलं, आणि तनुमानसाने आता निदिध्यासना म्हणजे त्या परमेश्वराचं परमात्म्याच्या ध्यानामध्ये आता तो बसायला लागला. आता त्याला कळलं की काय आहे नक्की. हे कळल्यानंतर त्या तत्वाचा साक्षात्कारासाठी आता तो निश्चितपणे त्या निर्विकल्पक समाधीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. अजून झाली नाहीये, आता आरंभ केलेला आहे त्याने. आणि म्हणून या तिन्ही भूमिका या ठिकाणी ज्या सांगितलेल्या आहेत, पहिल्या तीन भूमिका या जागृत भूमिका आहे. या तिन्ही भूमिकेमध्ये अजून काय? जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये काय झालेला आहे? अजून भेद आहे, अजून भेद मिटलेला नाही. आणि म्हणून या ज्या पहिल्या तीन भूमिकेमध्ये असणारा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? तो साधक आपण त्याला म्हणतो. जो साधक कोण? मग साधक म्हणजे या पहिल्या तीन भूमिकेचा जो विचार करतो किंवा या पहिल्या तीन भूमिका आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आम्ही साधक म्हणतो. म्हणजे साधक आणि ज्ञानी, तत्वज्ञानी याच्यामध्ये भेद आहे. पहिल्या तीन भूमिकेमध्ये तो साधनेला आता त्याचा आरंभ झाला, आणि मग तीन अवस्थेमध्ये तत्वज्ञान प्राप्तीची योग्यता होते. त्याला आता काय? ब्रह्मज्ञानाची नाही, अजून तत्वज्ञान, वास्तविक तत्व काय हे जाणण्याची आता त्याची काय झाली? म्हणजे आता जसं आपण म्हणतो की मी मागे काय उदाहरण देतो की काय झालं, ज्यावेळेस आपल्याला भाताची शेती आपण करतो, इकडे भात पेरण्याच्या आधी ते ज्या दाढी आहेत त्या साफसफाई सगळं झालं,
आणि आता काय झाली, त्याची आता तयारी झाली, मानसिक तयारी परिपूर्ण झाली तत्वज्ञान प्राप्तीची. अलग लक्षात म्हणजे अशा प्रकारे तत्वज्ञान आता तिथं बीज जे टाकलं की व्यवस्थितपणे आता उगवणार आहे. कारण त्याला आता संपूर्ण त्याच्यामध्ये असणारं जे किल्मिष होतं, या 3 याच्यामुळे काय झालं, त्या अंतःकरणामध्ये असणारं किल्मिष. मग कोणतं किल्मिष? काम, क्रोध, लोभ, मोह हे काय ज्या त्याच्यामध्ये होतं, हे जे बाकीचं त्याच्यामध्ये गवत उगवलं होतं, हे संपूर्ण गवत आता बाजूला गेलंय. आता या ठिकाणी अत्यंत सुरेख असं एक अंतःकरणाची एक त्याची आता वृत्ती झालेली आहे. या 3 अवस्थेमध्ये तो तत्वज्ञान प्राप्तीची आता त्याची योग्यता झाली त्याच्या अंतःकरणाची, की तत्वज्ञान काय आहे, हे तत्वज्ञान मी प्राप्त करू शकतो, अशी अंतःकरणाची आता अवस्था निर्माण झाली. आणि मग आता काय, कर्मत्यागपूर्वक आता मग ऑटोमॅटिक एकदा तत्वज्ञान प्राप्तीची त्याची योग्यता झाली की हळूहळू काय कर्माचा ऑटोमॅटिकली म्हणजे हळूहळू सगळी कर्माचा आता तो त्याग आरंभ होतो. आणि तो काय तत्वज्ञानाचा, आता तत्वज्ञान जे आहे या तत्वज्ञानाचा आता तो अधिकारी बनायला सुरुवात होतो. आणि अशा प्रकारे एकदा तो तत्वज्ञानाचा अधिकारी झाला की तो मग त्यानंतर तो 4थ्या अवस्थेला प्राप्त होतो. मग 4थी अवस्था कोणती? मग 4थी अवस्था शास्त्राने सांगितले सत्वापत्ती. सत्वापत्ती 4थ अवस्था म्हणजे पहिले आता 3 अवस्थेमध्ये तो आता पुढे पडत करत आला. आता त्याला नक्की कळलं की तत्वज्ञान म्हणजे काय, त्याचं स्वरूप म्हणजे काय, हे सगळं कळलं. आणि त्या अनुषंगाने काय करायला लागलाय आता तो, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता सोडून दिल्यात आणि त्या अनुषंगाने फक्त आणि फक्त, म्हणून त्याला सर्व कर्म संन्यास सांगितलं. अलग लक्षात कुठल्याही प्रकारच्या आता कर्मामध्ये त्याची आसक्ती राहिली नाही. मग कशामध्ये? फक्त आणि फक्त तत्वज्ञान प्राप्ती करण्यासाठीच कर्म किम परम कर्म तज्जडम या न्यायाने सर्व कर्म सोडून फक्त आणि फक्त तो तत्वज्ञान प्राप्तीसाठीच आता प्रयत्न करायला आरंभ केला. आणि म्हणून अशा प्रकारे असा आरंभ केल्यानंतर तो आता सत्वापत्तीमध्ये आला. म्हणजे 4th विभागामध्ये तो आला ब्रह्मस्वरूप एकात्मतत्वाचा. आणि आल्यानंतर या ठिकाणी काय झालं, आता त्याला तेज तत्व जे आहे त्या एकात्म स्वरूपाचा एकात्म तत्वाचा अपरोक्ष अनुभव म्हणजे सिद्धावस्थेला आता तो प्राप्त व्हायला लागला. त्याला आता लक्षात आलं, लक्षात परिपूर्ण नाही पण आता त्याचा त्या स्वरूपाचा अपरोक्ष, अरे हे जे ब्रह्मतत्व म्हणतो हे ब्रह्मतत्व आतापर्यंत मी ऐकत होतो, हे करत होतो. आता या अवस्थेमध्ये त्याला त्या ठिकाणी त्याचा आता हळूहळू ते लक्षात यायला लागलं, त्याचा अनुभव यायला लागला. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या याचा वास्तविक आता या अवस्थेमध्ये हळूहळू त्याला अनुभव यायला आरंभ झाला. या अवस्थेमध्ये त्याचा शरीर व संसाराबरोबर काही संबंध राहत नाही. आणि एकदा त्या अवस्थेला या ठिकाणी आला की त्या शरीर आणि संसाराबरोबर त्याचा कोणत्याच प्रकारचा आता हळूहळू संबंध राहत नाही. सर्व संसाराला तो या अवस्थेमध्ये आल्यानंतर कसा पाहायला लागला, आता सर्व संसाराला तो आता स्वप्नवत पाहायला आरंभ त्याने केला या अवस्थेमध्ये आल्यानंतर. त्यानंतर यद्यपि परंतु या अवस्थेमध्ये काय अजून परिपूर्ण अवस्थेला गेला नाही, आरंभ आहे. आरंभ असल्यामुळे कसा आता त्याचा अपरोक्ष ज्ञान व्हायला लागलेला आहे. पण अपरोक्ष ज्ञान झालं तरी सुद्धा अजून परिपूर्ण अवस्थेला तो गेला नाहीये. काही कर्माचा संश्लेष बाकी असल्यामुळे यद्यपि या अवस्थेमध्ये जगताचे भान होते, त्यामुळे या अवस्थेमध्ये कर्म संश्लेष असल्यामुळे काही वेळाने पुन्हा जगताचे भान होते. त्यामुळे शरीर व अंतःकरणाद्वारे सर्व क्रिया, जगताचं भान जरी त्याला झालं तरी आता काय त्याला त्या वस्तूचा अनुभव झालेला आहे. नीट लक्षात घ्या. आता या ठिकाणी त्याने शरीर आणि अंतःकरणाद्वारे जगताचं जरी त्याला आता भान झालं तरी सुद्धा शरीर व अंतःकरणाद्वारे सर्व क्रिया तो काय करतोय, सावधानपूर्वक होतात. म्हणजे मायावश जीव ज्या जगताला सत्य पाहत होता त्या जगताला आता हा काय करायला लागलाय, मिथ्या स्वरूप पाहत आहे. म्हणून हे मिथ्या स्वरूप असल्यामुळे याच्याशी किती याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा हे तो ठरवतो. जनक आदी याज्ञवल्क्य आहे, जनक आहे, सगळं करत होते, परंतु तत्वज्ञानी असल्यामुळे त्याच्याशी संलग्न नव्हते.
येते का लक्षात? परिपूर्ण जे त्याच्यामध्ये आकंठ डुबायचं आहे ते आकंठ डुबत नाही. त्यांना वास्तविक सत्य कळणारे वास्तविक सत्य हेच आहे. परंतु आता मी हे जगताचं जे पाहत आहे हा अजून त्या अवस्थेला न गेल्यामुळे ते आता काय करतात? त्याच्याशी मायावश जीव ज्या जगताला सत्य पाहत होता, आतापर्यंत सत्य पाहत होता, परंतु या अवस्थेमध्ये आल्यानंतर काय करायला लागलाय? त्याच तो मिथ्या स्वरूपाचा जाणत आहे. म्हणजे वास्तविक नसणे हे जे आहे मिथद्वंद्वे. मिथ्या स्वरूपाचा अर्थ काय? तर मिथ्या 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 म्हणजे मिथद्वंद्वे धातूतून एका वस्तूमध्ये दोन वस्तूचा भास होणे म्हणजे मिथ्या. मिथ्या म्हणजे नाही असं नाही. कारण ब्रह्मसत्य जगन मिथ्या याच्यावर आपल्याला फार म्हणजे तिथं अभ्यास त्या ठिकाणीच होय. वास्तविक मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे पूर्ण असत्य नाही. ही गोष्ट परिपूर्ण लक्षात ठेवायची. जोपर्यंत जगतामध्ये आहे तोपर्यंत त्याचा जगताचा संपूर्ण व्यवहार आहेच, परंतु वास्तविक नाही. येते का? जसं रज्जूवर काय आहे? सर्पाचा भास झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार होतोय, पण वास्तविक का सर्प? वास्तविक सर्प नाही, वास्तविक रज्जूच आहे. परंतु व्यवहार सगळाच झाला. मनामध्ये भीती वाटली, काठी आणली, मारलं. मग काय झालं? ज्यावेळेस प्रकाश पडला त्यावेळेस कळलं. काय कळलं? की अरे हा सर्प नाही, हे रज्जूच आहे. त्याप्रमाणे वास्तविक ज्ञान होणं अलग. म्हणजे मिथ्या म्हणजे जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे, अज्ञान अवस्थेमध्ये संपूर्ण व्यावहारिक सत्तेचं अस्तित्व आम्ही मान्यच केलंय. पूर्ण नाही असं नाही म्हणत. हा फार महत्वाचा विषय आहे वेदांतामधला, की मिथ्या मिथ्या म्हणजे काय? मिथद्वंद्वे, एका वस्तूवर दोन वस्तूचा भास होणे. मग अवास्तविक भास स्वीकारून आम्ही संसार करतो आणि वास्तविक भास ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या स्वरूपाला आपण प्राप्त करून घेतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय तो संपूर्ण जगताचा जरी आता व्यवहार करत असला तरी सुद्धा काय करतो तो? या जगतामध्ये मिथ्यात्व आहे. त्या मिथ्यात्व बुद्धीने जनकादी जे व्यवहार करत होते, याज्ञवल्कादी जे व्यवहार करत होते, ते ज्या प्रकारे व्यवहार ज्या ठिकाणी करत होते त्याला म्हणतात सत्वापत्ती. चतुर्थ अवस्थेमध्ये आता तो आला. त्यानंतर अशा प्रकारे एकदा जगताचं मिथ्यात्व सिद्ध झालं. आता त्याचं चतुर्थ अवस्थेमध्ये आल्यानंतर काय झालं? हे जगत हे मिथ्या स्वरूपाचं आहे, ही भूमिका आता दृढ झाली आहे की मिथ्या स्वरूपाचे वास्तविक नाहीच. ही भूमिका एकदा स्थिर झाली त्यानंतर तो काय केला? मग 5व्या स्टेजला गेला. 5वी स्टेज म्हणजे काय? असंसक्ती. असंसक्ती म्हणजे सविकल्पक समाधीच्या अभ्यासाद्वारे मानसिक वृत्तीचा निरोध करून निर्विकल्पक समाधी अवस्था प्राप्त करणे. आता तो काय करायला लागला? तो सविकल्पक समाधीचा अभ्यास या ठिकाणी करायला लागला. आणि सविकल्पक समाधीचा अभ्यास करत असताना निर्विकल्पक समाधीमध्ये तो गेला आणि निर्विकल्पक समाधीमध्ये गेल्याच अवस्था प्राप्त त्याचा होणे, त्या अवस्थेशी एकरूप होऊन राहणे. अलग लक्षात. आणि अशा जी अवस्था आहे त्या अवस्थेला या ठिकाणी असंसक्ती असं म्हटले. म्हणजे जसं काय कसं उदाहरणार्थ सुषुप्ती भूमिका असं सुद्धा याला म्हणतात. ही जी अवस्था आहे या अवस्थेला सुषुप्ती भूमिका म्हणतात. कारण का? या भूमिकेमध्ये ब्रह्माबरोबर तो अभेद भावाला प्राप्त जातो. सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे अत्यंत गाढ निद्रे अवस्थेमध्ये जशी आपली स्थिती राहते त्याप्रमाणे, म्हणून याला सुषुप्ती भूमिका सुद्धा म्हणतात. म्हणजे सुषुप्ती भूमिका सुद्धा म्हणतात कारण या भूमिकेमध्ये ब्रह्माबरोबर तो अभेद भावाला प्राप्त होतो. पूर्णपणे प्रपंचाचं जे असणारं त्याला विस्मरण होत राहते. परंतु काय होतं? परंतु या भूमिकेमध्ये जरी गेला पूर्णपणे प्रपंचाचं विस्मरण होतं. निर्विकल्पक समाधीमध्ये जाणे म्हणजे पूर्णपणे प्रपंचाचं त्या ठिकाणी विस्मरण झालं, परंतु वेळेनुसार. अलग लक्षात. आता जाणं येणं या अवस्थेमध्ये त्याचं अलग लक्षात. त्यानंतर काही वेळ तेवढ्या झाल्यानंतर पुन्हा जसं अत्यंत गाढ अवस्थेनंतर पुन्हा काय होतो? जागृत अवस्थेमध्ये येतो. त्याप्रमाणे त्या अत्यंत निर्विकल्पक अवस्थेमध्ये गेला तरी सुद्धा त्यातून पुन्हा वेळेनुसार काही वेळा तेवढ्या वेळ तो राहतो. अलग लक्षात. तसाच राहायचा. ते महाराज कांचीचे शंकराचार्य होते, शृंगेरी पीठाचे. अलग लक्षात. ते पूजेला बसले
की का एकदा पूजा त्यांची चालू झाली की झाल्या चंद्रशेखर भारती. आता भारती तीर्थांचे अभिनव तीर्थ आणि त्यांचे असणारे गुरु चंद्रशेखर भारती म्हणून चंद्रशेखर ते तसेच त्या अवस्थेमध्ये जायचे की ते एकदा त्यांची पूजा चालू झाली की प्रथम अवस्थेमध्ये तसेच असायचे आणि एकदा थोडे 2-4 बिल्वपत्र वाहिली की ते त्या अवस्थेमध्येच जायचे आणि तसेच राहायचे ते. मग बाकीचे गुरुजी वगैरे इतर पूजा करून घ्यायचे आणि मग काही कालाने पुन्हा तासाने 2 तासाने 3 तासाने काय जे असेल त्यांचे वेळ त्यावेळेला पुन्हा ते या अवस्थेमध्ये पुन्हा यायचे. म्हणून ती असणारी अवस्था म्हणजे असंसक्ती भावना. काही वेळेनुसार स्वयं काही वेळ त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या निर्विकल्पक स्वरूपामध्ये राहिल्यानंतर वेळेनुसार काय होतं तो स्वयं या अवस्थेतून बाहेर पडून किंवा कोणी विचारल्यास त्यास उपदेश करतो आणि देहादी निर्वाण क्रिया करतो. यामध्ये शारीरम केवलम कर्म या अवस्थेमध्ये अलग लक्षात. पुन्हा तो खाली आल्यानंतर निर्विकल्पक समाधीमधून मग काय करतो, कोणी काय विचारलं की मला ज्ञान द्या, मला उपदेश द्या, तर तेवढा तो देतो. शरीराच्या असणाऱ्या काही ज्या भूमिका आहेत त्या शरीराच्या असणाऱ्या देह निर्वाहाच्या असणाऱ्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका सुद्धा या भूमिकेत तो मध्ये प्रार पाडत राहतो. ही असणारी भूमिका म्हणजे असंसक्ती. त्यानंतर येणारी भावना म्हणजे पदार्था भावना. असंसक्ती जी आहे याच्यामध्ये जाणं येणं, परंतु आता पदार्थ भावनामध्ये असंसक्ती नामक 5व्या भूमिकेचा परिपक्व अवस्थेला जातो. आता इकडे जाणे नाही, या भूमिकेमध्ये एकदा तो गेला की त्या अवस्थेमध्येच राहतो. शक्यतो तो पुन्हा खाली येण्याचा आता प्रयत्न करत नाही. म्हणजे असंसक्ती नामक 5व्या भूमिकेचे परिपाकामुळे दीर्घकाळपर्यंत काय करतो, दीर्घकाळपर्यंत प्रपंचाच्या स्मरणाचा त्याला अभाव होतो. 5व्या भूमिकेत विश्व प्रपंचाचे विस्मरण थोड्या वेळच होते. 5व्या भूमिका जी आहे असंसक्तीमध्ये तेवढ्या वेळापुरता तो त्या ठिकाणी जातो, निर्विकल्प पुन्हा खाली येतो. परंतु या ठिकाणी विश्व प्रपंचाचे विस्मरण 5व्या भूमिकेमध्ये थोडे होते, परंतु पदार्थाभावने या 6व्या अवस्थेमध्ये तो दीर्घकाळ अलग लक्षात फार त्याच अवस्थेमध्ये तो राहतो, दीर्घकाळापर्यंत राहतो. या दोन्ही भूमिकेमध्ये फक्त वेळेचे अंतर हे दोन्ही म्हणजे 5वी आणि 6वी जी भूमिका आहे 5व्या आणि 6व्या भूमिकेमध्ये फक्त वेळेचं. 5व्या भूमिकेमध्ये जातो येतो, परंतु 6व्या भूमिकेमध्ये एकदा त्याचं तो उन्मनी भावाला मन गेलं. बंधना पासोनी उकलली गाठी देता आली मिठी सावकाश अलग लक्षात. हे जी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं त्या अवस्थेला एकदा तो त्यांनी तिथे मिठी मारली की त्या अवस्थेमध्ये बराच वेळ तसाच राहतो. त्या अवस्थेमध्ये तो सहसा पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे पूर्ण विश्व प्रपंचाचे विस्मरण त्याला होऊन जातं आणि फार वेळ त्या अवस्थेमध्ये तो राहतो. या दशेतील ज्ञानी देह निर्वाहाची क्रिया स्वतः करत नाही. आता देहाबद्दल पूर्ण याच्यामध्ये 5व्यामध्ये थोडी आसक्ती आहे, त्यामुळे खाली अवस्थेमध्ये आल्यानंतर काहीतरी भिक्षाटनादी करेल, काहीतरी कोणी काहीतरी आणून दिलेलं असेल तर तो खाईल अलग लक्षात. परंतु या अवस्थेमध्ये एकदा तो गेल्यानंतर परिपूर्ण देह आहे भावना पूर्ण नाशच होऊन जाते. आणि अशा अवस्थेमध्ये या दशेतील ज्ञानी देह निर्वाहाची क्रिया स्वतः करत नाही. त्याला काही गरज नाही. आता तो आता कुठल्याच गोष्टीमध्ये आता तो अलग लक्षात राहतच ना. म्हणजे देह राहो अथवा न राहो पूर्ण उदासीन वृत्ती देहाच्या प्रती त्याची आता निर्माण झालेली असते. आणि म्हणून दुसऱ्याच्या द्वारे उत्थान केले तरच त्याचे उत्थान होते. कोणी जर समजा महाराज येऊन कोणी शिष्य असतील काही असतील काही कारणास्तव त्याचा जर उत्थान करण्याचा प्रयत्न केला तरच उत्थानातून खाली येण्याच्या भूमिकेत तो राहतो, पण होत नाहीच. म्हणून दुसऱ्या या भूमिकेत तो नित्य समाधीमध्ये अलग लक्षात. म्हणजे ही पदार्थाची भावना आहे, पदार्थ भावनेमध्ये तो नित्य समाधी अवस्थेमध्ये राहतो. म्हणजेच उदाहरणार्थ अत्यंत गाढ सुषुप्ती अवस्था, अशी अत्यंत गाढ जी सुषुप्ती म्हणजे आपली अवस्था आहे, गाढ निद्रा अवस्थेमध्ये जसं आपण राहतो त्याप्रमाणे या अवस्थेमध्ये पदार्था भावनेमध्ये तो काय होतो, त्या ब्रह्माशी एक रूप राहून त्याच अवस्थेमध्ये तो अनेक बराच वेळ तसाच त्या भावनेमध्ये राहतो. तो शरीरादी क्रिया करण्यासाठी पुन्हा खाली येईल, कोणाला उपदेश करण्यासाठी येईल, कारण तो आता त्या स्वरूपाशी एक रूप व्हायला चाललेला आहे. म्हणजे जवळजवळ झालेलाच आहे.
थोडाफार आता त्याचा अंतर राहिलेला आहे. आणि ते जे अंतर आहे हे शेवटची जी अवस्था आहे तुरीया, ही ज्ञानाची असणारी शेवटची भूमिका, की त्या अवस्थेला आता तो प्राप्त होतो. म्हणजे शेवटची अवस्था ब्रह्मचिंतनामध्ये, अलग लक्षात, तो आता त्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. म्हणजेच ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न हा महात्मा पुन्हा कोणत्याच वेळी अन्य पदार्थाचे स्मरण न होणे म्हणजे तुरीया. आता कुठल्याच पदार्थाचं स्मरण आता होत नाही. त्या भावाशी तो आता एकरूप होतो. आता काही त्याच्या दृष्टीला आता व्यवहार प्रपंच हे काही राहत नाही. आता तो त्याच अवस्थेमध्ये, म्हणजे आता शरीर आहे, माझं शरीर आहे, हे आहे, ते आहे, कुठलीच भावना आता त्याच्या मनामध्ये राहिलेली नाही. मन आता पूर्णपणे काय झालेलं आहे, पूर्णपणे मन आता उन्मनी भावाला याचा आता प्राप्त झालेला आहे. म्हणून अन्य पदार्थाचे स्मरण न होणे, त्यामुळे त्याला आता बाकी कुठलाच पदार्थ त्याच्या दृष्टीपटलावर येत नाही. या अवस्थेतील महात्मा स्वेच्छापूर्वक अथवा परेच्छापूर्वक या अवस्थेतून आता बाहेर येत नाही. या अवस्थेला एकदा गेला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. या न्यायाने सर्वत्र त्याला आता ते ब्रह्म दर्शन के त्याच्या स्वरूपामध्ये तो आता नाहून निघतो. म्हणून त्या अवस्थेमध्ये आता तो, ही शेवटची अवस्था स्थितप्रज्ञा आपण म्हणतो ना, ती शेवटची असणारी अवस्था, की या अवस्थेमधून आता तो परत येत नाही. केवळ ब्रह्मीभूत स्थितीमध्येच आता तो राहतो. निर्विकल्पक जी समाधी आहे, या निर्विकल्प समाधीमध्येच तो आता त्या ठिकाणी ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे असणारी, म्हणजे ही शेवटची अवस्था, त्या स्वरूपाला तो प्राप्त करून घेतो. पण अशा प्रकारचे जे महात्म्य असतात, हे महात्म्य आमच्या दृष्टीपथावर पडत नाहीत. अलग अलग हे कुठे असतात, हे हिमालयामध्ये वगैरे ज्या ठिकाणी साधने कोणाचाही विक्षेप होत नाही, त्या वास्तविक पाहता पहिल्या तिसऱ्या चौथ्या अवस्थेपासून त्यांची सुरुवात होते. अलग अलग संसारापासून ते विरक्तच होतात. पहिली दुसरी तिसरी अवस्थामध्ये ठीक आहे आपल्यामध्ये, परंतु या पुढच्या भूमिकेचे जे आहेत साधक ब्रह्मज्ञानी तत्वज्ञानी, हे संसारापासून फार अलिप्त गेलेले असतात. कुठेतरी हिमालयामध्ये एखाद्या गुहेमध्ये त्यांची संपूर्ण जे आहे हे सर्व पाहत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्था भावना आणि तुरीया, याच्या 4 सांगितलेल्या प्रमुख ब्रह्माशी एकरूप होण्याच्या स्थिती आहेत. त्या सत्वापत्तीमध्ये त्याला सांगितलं ब्रह्मविद, आपण म्हणतो ब्रह्मविद, अलग अलग. ब्रह्मविद म्हणजे सत्वापत्तीच्या अवस्थेमध्ये असणारा. असंसक्तीच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो ब्रह्मविद वर होतो. त्यानंतर पदार्था भावनामध्ये तो ब्रह्मविद वरीयान होतो. आणि तुरीय अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो ब्रह्मविद वरिष्ठ होतो. आणि म्हणजे केवळ असा जो ब्रह्मविद वरिष्ठ आहे, की जो त्या अवस्थेमध्ये गेलेला आहे, अलग लक्षात. मग काय होतं, याच्या केवळ दर्शनाने किंवा चिंतन केल्याने जे ब्रह्मविद वरिष्ठ आहे, त्या भूमिकेला ज्यांनी प्राप्त केलं आहे, ते ब्रह्म जे आहेत स्वरूप स्वस्वरूपामध्ये जे लीन झालेले आहेत, त्यांचं दर्शन अथवा चिंतन, का साधूंचं चिंतन करावं, का दर्शन करावं, तर त्यांच्या स्मरण दर्शनाने काय होतंय, केल्यामुळे आपल्या मनातील असे जे स्थितप्रज्ञ आहेत, त्यांच्या दर्शनाने चिंतनाने आपल्या मनामधील असणारे मल विक्षेप आवरण हे जे दोष आहेत, या दोषांचा नाश होतो. आणि आपलं काय होतं, परमकल्याण जे आहे, हे परमकल्याण आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानी 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 म्हणजे काय, तर ज्ञानी 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 म्हणजे या ज्ञानाच्या असणाऱ्या या भूमिका, या स्टेज आहेत. या स्टेज म्हणजे एकामधून दुसऱ्या, दुसऱ्यामधून तिसऱ्या करत 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 शेवटची जी स्टेज आहे, ती शेवटची स्टेज म्हणजे सिद्ध अवस्था. अलग लक्षात. अशा प्रकारे म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगण्याचं कारण काय, या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी श्लोकामध्ये किंवा मंत्रामध्ये अलग लक्षात ज्ञानी किंवा त्या त्या अनुषंगाने तो विचार सांगितलेला आहे. म्हणून ज्ञानी या शब्दाने प्रत्येक वेळेस, आता जनकादी राज्यकारभार पण सर्व करायचे आणि ते ज्ञान सुद्धा त्यांना प्राप्त होते, परंतु अजून सिद्ध अवस्थेत पोचलेले नसल्यामुळे ते चतुर्थ श्रेणीमध्ये होते. म्हणून ते संपूर्ण संसार असणारा राज्यकारभार ते व्यवस्थितपणे पाहत होते. म्हणजे अशा असणाऱ्या एकामागे एक, एकामागे एका पायरीवरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या, 7वी जी पायरी आहे,
ही 7वी पायरी म्हणजे सिद्धावस्था, म्हणजेच तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मच होतो. अलग का लक्षात. मग जे आहे न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति, हे जे शास्त्र सांगतंय त्याच्यासाठी, मग त्याचे जे प्राण आहे हे उत्क्रमण करत नाही. मग काय होतं, अत्रेव प्रलीयते, ह्याच तत्वामध्ये ते तत्व आहे त्यामध्ये तो विलीन होतो आणि पुनरपि जननम पुनरपि मरण, हा जन्म मरण रूप जे संसार आहे त्या संसारामधून तो स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. त्यासाठी हे संपूर्ण अशा प्रकारे ही असणारी एकामागे एक अशा प्रकारे तो प्राप्त करतो. हे या ठिकाणी भगवान वसिष्ठांनी योग वसिष्ठामध्ये रामाला कोणत्या बाबा लवकरात लवकर तत्वज्ञान प्राप्त करायचं असेल तर कशा प्रकारे गेलं पाहिजे त्याच्याकरता या सांगितलेल्या ज्ञानाच्या सप्तभूमिका. आता हे तुमच्या लक्षात आल्यानंतर पुढच्या पाठाला विषय तुम्हाला आणखी सोपा होत जाईल. ओम तत्सत.